आरोपी निलेश चव्हाण यानं सुद्धा पत्नीचा छळ केल्याचं आता उघडकीस आलंय। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याने स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे। या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। आता वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांना सुद्धा त्यानं पिस्तुलाचा धाक दाखवला। या प्रकरणी सुद्धा त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या सोबत आहेत। कैलास, चव्हाण कुटुंबियांचा हगवणे कुटुंबियांशी नेमका कसा संबंध होता आणि या चव्हाणांवर नेमके कोणकोणते आरोप आहेत आणि बंदूक दाखवल्या प्रकरणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय का? वारजे पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। कसपटे कुटुंबीय ज्यावेळेस बाळाची मागणी करण्यासाठी गेले होते तेव्हा या निलेश चव्हाण याने त्यांना बंदूक टाकून धमकावलं होतं। या प्रकरणी वारजे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर निलेश चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर येत आहे। त्याने आपल्या पत्नीचा छळही केल्याचं सध्या समोर येत आहे आणि त्याच दृष्टीनं तपास जो आहे तो सुरू आहे। म्हणजे आणि हा निलेश चव्हाण जो आहे तो हगवणे कुटुंबियांशी संबंधित होता। शशांक जो वैष्णवीचा पती आहे त्याच्याशी त्याचे जवळचे संबंध असल्याची माहिती आहे आणि याच्यातूनच तो जो आहे आणि त्याने कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं आणि त्याच संदर्भात वारजे पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता निलेश चव्हाणवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। धन्यवाद कैलास दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।